मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा आपल्या आक्रमक भूमिकेत दिसले। मुंबईत झालेल्या निवडणूक आयोगाच्या बैठकीदरम्यान त्यांनी थेट आयोगालाच धारेवर धरलं। महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळासोबत राज ठाकरे, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात यांच्यासारखे नेते उपस्थित होते। सलग दुसऱ्या दिवशी आयोगाची भेट घेताना या नेत्यांनी मतदार यादी आणि निवडणुकीच्या तयारीवर प्रश्नांची सरबत्ती केली। राज ठाकरे यांनी थेट विचारलं, मतदार यादी लपवता कशाला? मतदार नोंदणी बंद करून लपवाछपवी कशासाठी करताय? त्यांच्या या प्रश्नावर आयोगाचे अधिकारी काही काळ निरुत्तर झाल्याचं समजतं। त्यांनी उदाहरण देत म्हटलं, बाळासाहेब थोरात गेल्या 8 टर्मपासून 80 ते 90 हजार मतांनी जिंकतात, मग यंदा लाखांनी कसे पडले हे काही शक्य नाही। राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की आमचं तुमचं करत बसू नका, आमच्यासाठी निवडणूक आयोग एकच आहे। जोपर्यंत सर्व राजकीय पक्षांचं एकमत होत नाही तोपर्यंत निवडणूक घेऊ नका। तसेच सत्ताधारी आणि 3 पक्षांसाठी काम करत असल्याचा आरोप देखील त्यांनी आयोगावर केलाय। शेवटी त्यांनी पुन्हा एकदा इशारा दिला की मतदार नोंदणी बंद करणं म्हणजे जनतेचा हक्क हिरावून घेणं आहे। निवडणुका राजकीय पक्ष लढवतात, मग मतदार यादी त्यांच्यापासून लपवायची कशाला? यातून एक गोष्ट स्पष्ट होते की आगामी मनपा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आता पूर्ण तयारीत आहेत आणि त्यांनी निवडणूक आयोगालाच थेट आव्हान दिलंय।